श्री क्षेत्र दिंडोर येथे सद्गुरू श्री धानलिंगेश्वर महाराजांची 23वी पुण्यतिथी उत्साहात साजरे। श्री क्षेत्र दिंडोर येथील सद्गुरू श्री धानलिंगेश्वर महाराज यांच्या 23व्या पुण्यतिथीनिमित्त श्री धानलिंगेश्वर सर्व विश्वस्त मंडळ आणि श्री नागनाथ हरिभजन मंडळ यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता नामस्मरण फेरे आणि पालखी मिरवणुकीने झाली। यानंतर दररोज 11 दिवस चालणाऱ्या सायंकाळी 8 ते 10 या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पुराण पारायण होत असून दररोज वेगवेगळ्या गावकऱ्यांकडून भक्तांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे। या कार्यक्रमात धार्मिकतेसोबत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे। श्री लाल बहादूर शास्त्री प्रशाला व जिल्हा परिषद शाळा दिंडोर यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी, चित्रकला, लिंबू चमचा यासारख्या स्पर्धा घेण्यात येत आहेत। पुण्यतिथीनिमित्त 20 जुलै रोजी रक्तदान शिबिर व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला गावकऱ्यांचा व विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे। संपूर्ण दिंडोर परिसर सध्या धार्मिक वातावरणाने भारलेला असून भक्तांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। श्री श्री परमपूज्य सद्गुरू धानलिंगेश्वर महाराजांच्या 23व्या पुण्यतिथीनिमित्त श्री धानलिंगेश्वर सर्व विश्वस्त मंडळ व श्री नागनाथ हरिभजन मंडळाच्या वतीने महाराजांची 23वी पुण्यतिथी साजरा करत आहे। महाराजांची पुण्यतिथी साजरा करत असताना देवस्थान कमिटी आणि श्री नागनाथ हरिभजन मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्यामध्ये सकाळी पहाटे 5 वाजता नामस्मरण फेरी व पालखी मिरवणूक दररोज नित्यनेमाने 11 दिवस चालू असतात। त्याच्यामध्ये संध्याकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पुराण 8 ते 10 पर्यंत असतात। पुराण संपल्यानंतर सर्व भाविकांना प्रत्येक गावकऱ्याकडून वेगवेगळे प्रसाद दाते सर्व भाविक लोकांना महाप्रसाद देत असतात। सर्व भाविकांनी महाप्रसाद घेतात आणि शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित कमिटीने केले आहेत। त्यामध्ये रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहेत आणि लिंबू चमचा इतर स्पर्धा श्री लाल बहादूर शास्त्री प्रशाला दिंडोर व जिल्हा परिषद मराठी शाळा दिंडोर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले। तसेच 20 तारखेला रक्तदान व भव्य आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केले। रक्तदान शिबिराचे अश्विनी दवाखाना कुंभारी यांच्याकडून करण्यात येत आहे। आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर त्याच्यामध्ये गावातले सर्व भाविक व हरिभजन लोक आणि महिला वर्ग उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात आणि देवस्थानाला आणि हरिभजन मंडळाला भरपूर सहकार्य करतात। आणि पंचक्रोशीतील भाविक आपलं सुरेशबाग मठ असू द्या, तडवळ मठ असू द्या, कुमटा, शेगाव, वागदरी, सोलापूर पंचक्रोशीतील सर्व भाविक महाराजांवर सर्व प्रेम करणारे श्री दिंडूरला येऊन महाराजांचे दर्शन घेऊन प्रसाद घेतात आणि महाराजांचा आशीर्वाद सर्वांना लाभतात। असे दरवर्षी आता 23 वर्षापासून हा कार्यक्रम नित्यनेमाने चालू आहे। सर्व त्याच्यामध्ये श्री धानलिंगेश्वर सर्व विश्वस्त मंडळ व आपले श्री नागनाथ हरिभजन मंडळ व सर्व ग्रामस्थांनी मिळून हा कार्यक्रम साजरा करतात आणि याच्यामध्ये पंचक्रोशीतील सर्व भाविक सहभागी होतात। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।